विद्यार्थ्यांनो, आज रवींद्रनाथ टागोर यांची पुण्यतिथी. अशा महान थोर व्यक्तींना माझा विनम्र अभिवादन. रवींद्रनाथ टागोर हे एक कवी, लेखक, कलावंत, तत्त्वचिंतक व शिक्षणतज्ज्ञ होऊन गेले. नोबेल पारितोषिक विजेते. तसेच शाळेतील पहिला पाठ ज्या व्यक्तीच्या कवितेने रोज सुरू होतो त्या पहिल्या कवितेचे ते कवी होय, म्हणजेच जनगण मन. अशा थोर व्यक्तींचा आज स्मृती दिन आहे. त्यांचे पूर्ण नाव रवींद्रनाथ देवेंद्रनाथ टागोर. त्यांचा जन्म 7 मे 1861 कोलकाता येथे भारतामध्ये झाला होता व मृत्यू 7 ऑगस्ट 1941 मध्ये कोलकाता येथेच झाला. जनगण मन व गीतांजली तसेच शिशु की कहानियाँ ही त्यांची प्रसिद्ध साहित्यकृती होय. साहित्यातील नोबेल पारितोषिक त्यांना 1913 मध्ये प्राप्त झाले. ज्यांना गुरुदेव असे संबोधले जाते असे हे रवींद्रनाथ टागोर. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात व 20व्या शतकाच्या प्रारंभी यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्यात व बंगाली संगीतात एक आमूलाग्र बदल घडून आला. ते एक भारतीयच नव्हे तर आशिया खंडातील प्रथम नोबेल विजेते होय. रवींद्रनाथांनी वयाच्या 8व्या वर्षीच पहिली कविता लिहिली. वयाच्या 16व्या वर्षी भानुसिंह या टोपण नावाने बऱ्याच अशा कविता त्यांनी लिहिल्या. शांतिनिकेतनाची उभारणी व उच्च दर्जाच्या साहित्याची निर्मिती हे त्यांचे जीवन कार्य होय. जनगण मन तसेच आमार सोनार बंगला या रचना अनुक्रमे भारत व बांगलादेश यांचे साहित्यगीत म्हणून स्वीकारण्यात आल्या आहेत. 2 देशाच्या राष्ट्रगीताचे जनक असलेले गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे पृथ्वीतलावरील एकमेव कवी होय.